महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ अथर्व गार्डन इथं सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर लोकसभेचे भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ भवानी पेठेतील अथर्व गार्डन इथं प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सभागृह नेते संजय कोळी, प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी, विक्रम देशमुख, उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी, नगरसेविका अंबिका पाटील, विजयलक्ष्मी गड्डम, नगरसेवक नागेश वल्लाळ, अमर पुदाले, भाजपाचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील, लक्ष्मीकांत गड्डम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की गोळा केलं रेल्वे स्टेशनवर कार्यकर्ते 200-400 लोक गोळा करून लगेच जय जय म्हणून घ्यायचं आणि घरी जायचं, पण कामाबद्दल काही नाही। त्या 200-400 रुपये जोपर्यंत कार्यकर्त्याला मिळतात तेवढंच काम त्यांचं आयुष्यभर झालेलं आहे आणि या कुठल्याही कार्यकर्त्याचं भलं नाही आहे। सगळे म्हणतात, काँग्रेसवाले म्हणतात, राष्ट्रवादीवाले म्हणतात, सगळे म्हणतात एकदा हे कीड संपवून टाका आणि हे तुम्ही भारतीय जनता पक्षच करू शकतो आणि ते कीड संपवायचं काम तुम्ही सगळे कार्यकर्ते करताल हे विश्वास देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की कल्याणकारी योजना जे सामान्यातला सामान्य माणूस आहे, रोजंदारीवर त्यांचं घर चालतोय अशा व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा व्यक्तींना कामगार निधी म्हणून त्यांनी उपलब्ध करून दिले। त्या कामगार निधीतून त्यांना 2.5 लाख रुपये मिळतात आणि त्यांचे जे कोणी घरामध्ये शिक्षण घेणारे आहेत त्यांना मुक्त शिक्षणाची सोय फक्त नरेंद्र मोदींनी दिले हे तुमच्या लक्षात यावं। बरेच गोष्टी इथे झालेल्या आहेत। मला आता सांगा, एकंदरीत योजना किती आल्या नरेंद्र मोदींच्या काळामध्ये? या 59 महिन्यामध्ये किती योजना आलेत भारतामध्ये हे सांगायला माझ्या मते संपूर्ण रात्रभर सांगितल्यानंतर योजना पूर्ण होऊ शकत नाहीत, परंतु ठळक जर सांगायचं ठरलं तर 184 योजना या भारतामध्ये प्रथमतःच कोणी योजना राबविली असतील तर ते फक्त नरेंद्र मोदींनी राबविलेत हे तुमच्या लक्षात आणून देऊ शकतो मी। तसंच नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। मला आता 2014 मध्ये 70,000 मताधिकार तुम्हाला मिळाले असेल, पण गोडगाव महाराजांना 70,000 नाही 1 लाख मतांना या ठिकाणी शहरामध्ये लीड आपण देऊ शकतो। जसं आता प्रभाग झाले 24 प्रभाग आहेत, 26 प्रभागामध्ये आता इथं अनेक नगरसेवक बसलेत, आमचे गोगडे साहेब बसलेत, तिथं बनशे टेक्का महापौर आहेत, तिथं अनेक आमचे नगरसेवक आहेत। एकंदरीत 51 नगरसेवक आम्ही भाजपचे आहोत, परंतु या 102 नगरसेवकांमध्ये 26 प्रभागामध्ये मालक म्हणतात आमचा प्रभाग 1 नंबर येते। मी म्हणतो आमच्या प्रभागात आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे गेल्या 30 वर्षापासून म्हणजे वल्लाळ साहेब जेव्हा नगरसेवक होत होते या गोंगडे वस्तीमध्ये निवडून आले। या गोंगडे वस्तीचं या भवानीपेठचं या एरियामध्ये खासदार झाले, आमदार झाले, सर्व वल्लाळ साहेब झालेले आहेत, पण मालक आम्ही तुम्हाला बी त्यावेळी 2 नंबर लीड आलता, कारण म्हणजे 1 नंबर आम्ही यायला पाहिजे। मालकाच्या चर्चेवरनं मला असं वाटलं नाही आपण बहुतेक 2 नंबर गेला। आता गोडगाव महाराज या 26 प्रभागामध्ये 1 नंबर येतील तर फक्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी सर्वाधिक मतं पडत असतील तर या प्रभाग क्रमांक 3। यावेळी माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले, बिपिन पाटील, शिवराज पवार, किशोर रायचूरकर, सिद्धूभाई कट्टी, विजय पुजारी, मल्लेश पुजारी, आकाश पाटील, राजू पांचाळ, प्रकाश सुरवसे, प्रसाद कुलकर्णी, देवीदास चेळेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।